नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला ड्रीप तज्ञ अनिल वसव। आपण या अगोदर जे व्हिडिओ बघितले आहेत त्यामध्ये आपण आता ऑटोमेशनची मालिका चालू केलेली आहे। या ऑटोमेशन मध्ये महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे फिल्ट्रेशन सिस्टीम। कोणतीही ठिबकची सिस्टीम किंवा स्प्रिंकलर सिस्टीम ज्या वेळेस तुम्ही वापरता त्यामधला टेक्निकल पार्ट जो आहे तो पाणी फिल्टर करूनच गेलं पाहिजे। कारण आपले जे ड्रिपर्स आहेत त्या ड्रिपर्सला 2 लिटर 4 लिटर 8 लिटर अशा पद्धतीचे पाणी गळण्याचं किंवा पाणी पुढे पडण्याचं त्याला टेक्नॉलॉजी असते। म्हणजे त्याला काय असते, जाळी असते। त्या जाळीमध्ये कचरा जाऊन जर बसला तर आपलं सगळं ठिबक चोकोप होण्याची शक्यता असते। मग कचरा काय फक्त पाण्यातनच येतो का? तर नाही, आपला कचरा हा खताच्या माध्यमातून सुद्धा बराचसाच कचरा येत असतो। त्यामुळे बोरवेलचं जरी पाणी असलं तरी सुद्धा आपल्याला फिल्टर बसवावा लागतो किंवा जो डीलर आहे, कंपनीचे टेक्निशियन्स आहेत ते शक्यतो काय करतात, फिल्टर बसवलेच पाहिजेत तरच त्याला शासन पण अनुदान देतं। आणि ती जी टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी काय काम करते, कशा पद्धतीने बदल होत गेलेला आहे। आता बघा, सुरुवातीला जे फिल्टर्स आले ते फिल्टर्स 3 ते 4 प्रकारचे फिल्टर्स आहेत। त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे स्क्रीन फिल्टर, दुसरा जो आहे तो डिस्क फिल्टर आहे, तिसरा आहे तो सँड फिल्टर आहे, चौथा जो आहे तो सेमी ऑटोमॅटिक सँड फिल्टर डिस्क फिल्टर आहे किंवा तुमचा हा पण आहे स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर आहे, सेमी ऑटोमॅटिक पण आहेत। आता त्याच्या पुढची टेक्नॉलॉजी आलेली आहे सेमी ऑटोमॅटिकला फुल्ली ऑटोमॅटिक सुद्धा आता आपले हे जे स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर ते आलेले आहेत। त्यानंतर हा जो सँड फिल्टर आहे हाही फुल्ली ऑटोमॅटिक आलेला आहे। आणि आता जे नवीन आलेले फिल्टर्स आहेत ते तुम्हाला कशा पद्धतीने वर्क करतात ते आज आपण बघणार आहे। माणसाचं किंवा शेतकऱ्याचं जी मोठी समस्या असते की चोकोप कधी होईल हे सांगता येत नाही, कचरा कुठून येईल कसा येईल काही सांगता येत नाही। चोकोप झाल्यानंतर आपली पाईपलाईन फुटणे, दारं उपसणे, वॉलमधनं पाणी फेकून देणे, अशा पद्धतीच्या आपल्या समस्या, दारे उपसणे, अशा पद्धतीच्या समस्यांना तोंड द्यायला लागतं। ह्या सगळ्यांना या ठिकाणी अशा पद्धतीचा जो फिल्टर आलाय का हा चकोपच होणार नाही। का होणार नाही तर बघा, हा जो आहे तो सँड फिल्टर आहे, हा वर्क कसा करतो, त्याची टेक्नॉलॉजी नेमकी काय आता नीट समजून घ्या। या ठिकाणी इन झालं, हे इन होताना ही जी पाईप दिसते आपल्याला ही आहे आपली डोजिंग पंपाची पाईप। डोजिंग पंप म्हणजे खतं, आपल्या टाकीमध्ये असणारी जी खतं आहेत ती खतं या पंपाद्वारे येतात आणि या पाईप मध्ये इंजेक्ट होतात। तर सँड फिल्टर मध्ये गेल्यानंतर हा सँड फिल्टर वाळूमध्ये आपली जे काय पाणी आहे किंवा खत मिश्रित पाणी आहे ते सगळं फिल्टर होणार। त्यानंतर या ठिकाणी याला प्रेशर गेज आहे, हा प्रेशर गेज आहे हा 1.5 kg ला आपण सेट केलेला आहे। 1.5 kg पेक्षा जर जास्त पुढे गेला तर समजायचं की ह्याचं टायमिंग आपलं सेट करावं लागेल। 1.5 kg पेक्षा मात्र प्रेशर जर कमी आलं तर समजायचं की हा फिल्टर चोकोप आहे, मागून याला पाणी येत नाही किंवा मागून पाणी आलेलं ते पुढे पास होत नाही। म्हणजे हा फिल्टर आपला जो प्रेशर गेज आहे हा मेन टेक्निकल जी गोष्ट आहे ही तर समजण्यासाठी हा प्रेशर गेज इथं वर्क करतो। यानंतर हा जो आहे हो सोलनट वॉल, म्हणजे हा PRV सारखं काम करतो, प्रेशर रिलीफ वॉल सारखं काम करतो। या ठिकाणी तुमच्या पाण्याचं जे बायपास बॅकवॉश आहे, बॅकवॉश म्हणजे आपण कंट्रोलरला टायमिंग दिलेला आहे की 1 तासानंतर 1 मिनिट इथं ऑटोमॅटिक बॅकवॉश झालं पाहिजे। मग बॅकवॉश होताना काय होतं की तुमचं ही जी इथं जी सोलनट वॉलची कॉईल आहे या कॉईलला करंट मिळाला आणि करंट दिल्यानंतर आत जी सिस्टीम आहे याच्यामध्ये असणारे मशरूम्स आहेत हे सगळे ऍक्टिव्ह होतात आणि ऑटोमॅटिक पाणी जे आहे ते पूर्णपणे असं पूर्णपणे त्याच्यामध्ये आपण धुणत होताना ज्या पद्धतीनं हलवलं जातं तशा पद्धतीनं पाणी आतमध्ये उसळलं जातं। उसळल्यानंतर वाळू सगळी अशी हलवली जाते, त्यामुळे वाळू सगळी मोकळी होते आणि त्यातून निघालेला जो कचरा आहे तो 1 मिनिट दर तासानंतर 1 मिनिट हे बॅकवॉशच्या माध्यमातून आपल्या सिस्टीमच्या बाहेर फेकलं जातं। त्यामुळं ही जी ऑटोमॅटिक सिस्टीम जी आहे
ही बसवण्याचं कारण असं आहे की त्याचा फायदा शेतकऱ्याला असा आहे की दर तासानंतर 1 मिनिट हे बॅकवॉश होत असल्यामुळं वाळू जाम होत नाही. तर सँड फिल्टरचा प्रॉब्लेम जो आहे तो वाळू जाम होणे आहे. तर ती ह्यामध्ये वाळू जाम होत नाही. सतत हलवल्यामुळं वाळू मोकळी राहते. कचरा 1 तासानंतर 1 मिनिटानं कचरा सतत बाहेर फेकला जातो. त्यामुळं परत रिफ्रेश टँक होतो. रिफ्रेश झाल्यानंतर पुढे पाणी जे आलंय ते पुढे आलेलं जे पाणी आहे ते या ठिकाणी फिल्टरच्या पुढं इथं स्क्रीन फिल्टर 2 बसवलेले आहेत. एक आहे हा डिस्क फिल्टर आहे आणि एक आहे तो स्क्रीन फिल्टर आहे. आता हे 2 फिल्टर काय काम करतात तर याच्यातून आलेली जी वाळू आहे, एक्सेस झालेली जी वाळू आहे की जी पुढे आलेली आहे ती यामध्ये येऊन बसणार किंवा यातून चुकारीचा जो आलेला कचरा असेल तो या ठिकाणी बसणार. आता सिक्वेन्स मध्ये आपण 2 फिल्टर इथं जोडलेत. त्याचं कारण असं आहे की एक फिल्टर चुकूप झाला तरी दुसरा वर्ककार दिलेला आहे. अशा पद्धतीनं पाणी जे लागणारं पाणी आहे ते सुद्धा पाणी आपण या सिस्टीम मधनं ऑटोमॅटिक त्या टाकीमध्ये घेतलेलं आहे आणि मग इथून पुढे ते पाणी वॉलला जातं आणि वॉल मग पुढे डिस्ट्रीब्यूट करतात. तर अशा पद्धतीनं हे जी फिल्ट्रेशन सिस्टीम आहे ही आपण या ठिकाणी टेक्नॉलॉजी जोडलेली आहे. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर आपण माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशा नवनवीन टेक्नॉलॉजीज आपल्या रानामध्ये जर बसवायच्या असतील, भले तुमचं जुनं जरी ठिबक असेल तरी सुद्धा ते रिफ्रेश करायचं असेल तर आपण माझ्याशी संपर्क करावा. माझा मोबाईल नंबर आहे 9822038335. माझं नाव अनिल वसव, वडूज, तालुका खटाव, जिल्हा सातारा. आपण माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये पूर्ण डिटेल दिलेली आहे. ती डिटेल आपण वाचा. त्यामध्ये आपल्याला जर व्हिडिओ माझा आवडला असेल तर आपण तो सबस्क्राईब करावा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.